निघालोय मेन म्हणजे आपल्या बाईकवरनं तुम्हाला जसं प्रॉमिस केलं तसं एक बाईकवरनं ट्रिप दाखवायची होती। घाट आहे पाटणच्या पुढं थोडा आणि जेव्हा आपण रोपवे मध्ये बसणार आहे 1700 पायऱ्या तुम्हाला टायमिंग दाखवतो। आता 5 वाजल्यात करेक्ट 5:30 पर्यंत किती होतील ह्याही बघूया। स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन टूरमध्ये। टूर म्हणतोय कारण तुम्ही मागं पाहू शकता आपली गाडी तयार आहे। आपण निघालेलो आहे रायगड, जंजिरा, हरिहरेश्वर, वैनेश्वर आणि अजून एक गड आहे तो गड बघाय आपण निघालेलो आहे। आणि आपल्यासोबत ह्यावेळी कोण आहे मित्रांनो, दादा काका आहेत आपल्यासोबत। आणि ह्यावेळी आम्ही दोघंच निघालोय, तर मम्मी पप्पा बसलेत बघा। आणि निघालोय मेन म्हणजे आपल्या बाईकवरनं तुम्हाला जसं प्रॉमिस केलं तसं एक बाईकवरनं ट्रिप दाखवायची होती। तर ती ट्रिप आपली आज होणार आहे 2 दिवसाची ट्रिप आहे मित्रांनो, जास्त मोठी नाही खरं। त्यात आपले 3 किल्ले होणार आहेत आणि 2 अशी स्पॉट म्हणजे 2 मंदिरं होणार आहेत। त्यामुळे मजा येणार आहे खूप ट्रिपमध्ये। फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवर किल्ल्याचे व्हिडिओ म्हणता येतील। फर्स्ट टाइम म्हणजे दौलताबाद एक झालाय टूरमध्ये खरं। ह्यावेळी आपण पूर्ण एक वेगळ्या प्रकारचा ब्लॉग करायला बघणार आहे, त्यामुळे मजा येणार आहे। ह्यावेळी खरं गाडीवरनं फिरायला होतं, लय दिवस झाला फर्स्ट म्हणजे किती मित्रांनो खूप दिवसानं बाईकवरनं निघालो, त्यामुळे मजा येणार आहे खूप या टूरमध्ये। त्यामुळे बनून राहा व्हिडिओमध्ये। चला तर सुरू करूया आपली द फॅमिली टूर। तुम्हाला थोडक्यात ट्रिपचा आढावा देतो काय आहे आपली ट्रिप। आपण ह्या ट्रिपमध्ये रायगड, जंजिरा आणि जयगड असे 3 किल्ले करणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे 2 मंदिरं सांगितली ती करणार आहोत। आणि म्हणजे ही ट्रिप खूप दिवसापासून ठरवलेली, 10वी झाली ती माझी आणि 10वीच्या पूर्ण वर्षात तुम्ही जर पाहिलं असेल, जुनं व्ह्यूवर असाल तर मी एक सुद्धा ट्रिप केली नव्हती। दादा काकांबरोबर मी बऱ्याच वेळा ट्रिपला जात होतो, खरं 10वीच्या वर्षात काय ट्रिप झाली नाही। त्यामुळं आमची ही पेपर संपल्यापासून चाललेला आहे ट्रिपचा प्लॅन आणि फायनली आत्ता जाऊन आपण ट्रिपला बाहेर पडलो आहे। सकाळचे 7 वाजता आहेत आणि सूर्य पाहू शकता, सूर्य आला आहे वर। आणि आपण आत्ता कराड हायवेला आहे। इथून आता आपल्याला फर्स्ट डेस्टिनेशन आपलं रायगड राहणार आहे, जे 220 किलोमीटर आहे। इथून चिपळूण मार्गे आपण जाणार आहोत आणि तिथून पुढे परत मग जंजिऱ्याला आपण जाणार आहोत। त्यामुळं मजा येणार आहे खूप ट्रिपमध्ये। एक वेगळ्या प्रकारचे व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील, जास्त इन्फॉर्मेटिव्ह नाहीत खरं, मजा येईल तुम्हाला बघायला। त्यामुळे शेवटपर्यंत बनून राहा ब्लॉगमध्ये। चला मित्रांनो, 9 वाजता आलेत सकाळचे आणि आपण पाटण क्रॉस करून आता चिपळूणच्या अलीकडे आहे। चिपळूणपासून एक 20-25 किलोमीटर अलीकडे आहे आपण। आणि पाहू शकता इथं कसला मस्त घाट आहे पाटणच्या पुढं थोडा, आणि मस्त एकदम म्हणजे इथं पूर्ण झाड आहेत, रस्तेही एकदम खतरनाक आहेत। म्हणजे एकदम थोडा मध्ये पॅच खराब आहे खरं, बाकीचे रस्ते एकदम मस्त आहेत, झाडं आहेत सगळी। आणि पाहू शकता आपले दादा मजा यायला ना रस्त्यांना, रस्ते खूप मजा यायला लागल्या, म्हणजे व्ह्यूज पण आहेत, झाडं आहेत, सावली आहे आणि सकाळच्या वातावरणाला भारी वाटायला का नाही वाटायला, फ्रेश वाटते। सकाळचा प्रवास चांगला वाटतो, खूप प्रवास म्हणजे आपलं जवळपास 100 किलोमीटर कव्हर झालं का नाही, 100 किलोमीटर कव्हर होत आलं आपलं, किलोमीटर राहिले फक्त। आणि चिपळूणमध्ये आपण नाश्ता करायचा, घरातून काय खाल्लं नव्हतं आपण, अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर आपण आहे आता चिपळूण पासून। त्यामुळे चला मजा यायला लागली। तुम्हाला व्ह्यू आणि आधीमध्ये दाखवतो बघा। थांबा मी शांत होतो, चिमण्यांचा आवाज ऐका तुम्ही बघा, आले का नाही सांगा कमेंटमध्ये। चला आता जाऊया चिपळूणमध्ये, आपण नाश्ता करायचा आहे जमल्यास, बघा आणि कसं होतं। आपण आपल्या पहिल्या ब्रेकला थांबलोय आणि इथं जे टोल आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवर, तर तिथंच एक नाश्ता सेंटर आहे। तिथं खेडच्या अलीकडे जो टोल आहे तर तिथं आपण थांबलोय नाश्त्यासाठी एका नाश्ता सेंटरला। आणि इथं सावलीत गाडी लावली आपण आणि इथं थांबलोय। आणि सगळ्यात मेन एक सांगायचं मित्रांनो की या रोडला बरीच म्हणजे नाश्ता सेंटर आहेत। आम्ही 1-2 ठिकाणी थांबलो का नाही दादा, 1-2 ठिकाणी थांबलो, ते रेट बघितले। त्यामुळं एक म्हणजे बघताना आधी हॉटेल बघा तुम्ही कसे आहे, कारण आम्ही एका ठिकाणी बघितलं 60 रुपयाला वडापाव, ते म्हणजे बरोबर वाटलं नाही काय। त्यामुळे आपण आता इथं बरोबर मिळालं आपल्याला
आणि भुका लागलेत ना दादा का जरा भुका लागल्यात लय काय खाणार नाही मेन का ना आपण गड चढताना मित्रांनो एक लक्षात घ्या पूर्ण जेवू नका थोडंच हलका तेवढाच आधार घ्या कारण आपल्याला गड मोठा चढायचा आहे त्यामुळं चला तर नाश्ता घेणार आहे वडापाव मिसळ वगैरे आहे इथं ते खातो आणि आपण पुढच्या आपल्या प्रवासाला चालू करूया मित्रांनो आपण रायगडपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि महाडमध्ये आपण पोचलोय आणि तिथंच आपण आपल्या गाडीमध्ये फ्युलअप केला फुल टँक केला आपण 443 रुपयाचं तेल बसलं आणि ही अजून 2 कांडे तशा मित्रांनो म्हणजे 4 लिटरचं तेल बसलं अजून 2 कांडे आहेत म्हणजे 2 लिटर फ्यूल अजून गाडीत होता आपल्या खरं BS6 गाडी आहे 200च्या वर तेल ठेवायला लागतंच आणि पुढं आपण परत आता इथून घाटातनं जाणार आहे रायगडला वगैरे तिथं काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून आपण आत्ता फुल करून ठेवल्या टाकी आणि ॲव्हरेज मित्रांनो या टॉर्कला ॲव्हरेजसाठी म्हणजे बॅड म्हणतात ॲव्हरेज देत नाही गाडी हाय देत नाही सिटीच्या ह्याच्यात पण आत्ता मित्रांनो आजपर्यंत या टॉर्कचे मी ॲव्हरेजचे व्हिडिओ बघितले 43 मॅक्स बघितला मी व्हिडिओ खरं आपल्या गाडीनं आज मित्रांनो 48चा ॲव्हरेज दिला 48 मी तुम्हाला वाटल्यास फोटो दाखवीन स्पीडोमीटरचा काहीतर 220 किलोमीटर आपलं रनिंग झालं आणि 2 कांड्या होत्या अजून 2 लिटर फ्यूल होतं 48चा ॲव्हरेज दिला आपल्या एन टॉर्कनं मग चला आता जायचं आहे पुढं ऊन लागायला जरा फ्रेश झाला का जरा का फ्रेश होऊन इथं आलो पेट्रोल पंपवरनं मी पण जरा फ्रेश होतो जाऊया आपण रायगडवर भेटूया डायरेक्ट चला मित्रांनो फायनली आपण रायगडमध्ये पोहोचलेलो आहे आणि 1 वाजला जवळपास आपण 12 म्हणलेलो 12 वाजेपर्यंत पोहोचेल खरं गुगल ह्यावेळी खरं ठरलं कारण येताना इतका बेकार रस्ता होता जवळपास 25 किलोमीटर आम्ही 1 तास लागला आम्हाला करायला रस्ता बेकार होता बऱ्याच ठिकाणी कामं चालल्यात खरं आलो आपण फायनली रायगडला 1 वाजला आणि तुम्हाला वर दाखवतो जरा बघा तिथं वर बघा दिसत नसेल तुम्हाला दिसतंय का नाही अजून दिसत नसेल खरं हा आहे रोपवे आम्ही म्हटलं रोपवेला एवढं काय वाटणार नाही भीती खरं तो वर गेल्यावर एकदम एवढा तिरकावा लागला दादा का काय करायचं असेल ते असेल 2000 पायऱ्यात मित्रांनो चढायला जर आपण गेलो हां ते एक आहे आपण पायऱ्याने निघालेलो नाही म्हणजे जाताना तरी कारण इथून पुढं आपल्याला जंजिऱ्यालाही जायचं आहे तिथं आपला स्टे आहे आजचा ते इथून 2 तासाच्या अंतरावर आहे त्यामुळं आपण आत्ता वर जाताना तरी रोपवेनंच जायचं आहे जर तिथं लवकर आवरलं तर येताना आपण मायबी पायऱ्याने येऊ तर आता चला आता आलोय रोपवेकडे आणि सगळ्यात मेन इथं आलो बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन होतं कुठण्याच ओघा आला बघा रोपवे बघा रोपवे हे आहे बघा रोपवे इथं आल्या मित्रांनो खूप जास्त कन्फ्युजन होतं कुठं यायचं कसं जायचं तर स्ट्रेट यायचं तुम्हाला गुगलवर तुम्ही जरी टाकलं रोपवे रायगड तर ते बरोबर आणतं गुगलला फॉलो करत यायचं स्ट्रेट आणि इथं आलं की तुम्हाला इथं पार्किंग पण मिळेल आणि इथंच पुढं आलं थोडं इथं रोपवेचं तिकीट काढायचं आहे चला आता आपण तिकीट काढूया बघा किती आहे तिकीट आणि चला जरा रोपवेत बसायची तशी भीती वाटायला लागल्या कारण वर गेला ना मित्रांनो असं पाक असं तिरका व्हायला लागला रोपवे बघा आता आहे ते आहे आता बघा तिकीट काढायला गेल्यात किती रुपये तिकीट आहे ते मी तुम्हाला सांगतो चला मित्रांनो आपण आपल्या रोपवेचं तिकीट काढलंय आणि रोपवेचं तिकीट काढायला तुम्हाला इथून आज जावं लागतं आवश्यकता इथनं तुम्ही येता इथून आज जायचं असतं आणि इथून गेला की इथं तुम्हाला इथं फॉर्म मिळतो तो फॉर्म घ्यायचा फॉर्ममध्ये तुमचं नाव एज किती मेंबर आहात त्या सर्वांची नावं त्यांची एज आणि तुम्ही ते त्यांची काही पॉलिसी आहेत ते ॲग्री करून ते फॉर्म घेऊन तिथं जायचं आहे आणि तिथं फॉर्म ते दाखवून तुम्ही तिथं मेन तिकीट काढायचं डायरेक्ट तिथं जायचं नाही इथं पहिल्यांदा फॉर्म घ्यायचा आहे तुम्हाला इथून तिथं परत जायचं आहे आणि तिथं परत मग तुम्हाला 2 वे 1 वे कसं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो तिकीट तर जी 3 फूट उंचीपर्यंतची आहेत त्यांना मोफत आहे लहान मुलांना जाणे येण्यासाठी 3 ते 4 फूट उंचीपर्यंतचे जे आहेत त्यांना 200 रुपये तिकीट आहे जाणे येणे आणि जे 4 फूट उंचीपेक्षा जास्त आहेत त्यांना 310 रुपये आहेत येऊन जाऊन आणि वन वे जे आहे ते 200 रुपयाला आहे सगळ्यांसाठीच आणि असं तिकीट आहे आणि आपलं तिकीट तुम्हाला दाखवतो मी हे आपलं तिकीट
आपल्याला मिळाला आहे. आपला नंबर ह्याच्यावर एक नंबर मिळतो मित्रांनो, आपला 1638 आहे. तिथं कंटिन्युअसली नंबर अनाऊन्स करतात जितका असतील तिथं. जर तुम्हाला इथं वेटिंग करायचं आहे, जेव्हा तुम्हाला हे तिकीट मिळेल तेव्हा तुम्हाला इथं वेटिंग करायचं आहे. आणि जेव्हा तुमचा नंबर येईल, आता आपला 1638 नंबर आहे, आपला नंबर येऊस तर आपल्याला बाहेर थांबायचं आहे. आणि जेव्हा आपला नंबर येईल तेव्हा इथं पाहू शकता वेटिंग हॉल आहे. इथे हे तिकीट दाखवून आपल्याला आज जायचं. चला आता आपला नंबर माझ्यामध्ये खूप वेळ आहे अजून नंबर यायला. आय थिंक आहे तर 1500पर्यंत झालं आहे. आणि चला आता मग वेट करूया, इथंच थांबायचं आहे आपल्याला. न काय आलं बघा, दुसरा एक वर जातोय तर एक खाली येतो बघा. रोपवे मजा येणार आहे मित्रांनो. जेव्हा वर जाणार आहे का नाही तिथं तेव्हा मजा येणार आहे. नो आम्ही का म्हणतोय तुम्हाला भीती वाटेल ते तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली. बा बघा हे वर निघाला आता, जरा झूम करतो बघा. अजून हा स्ट्रेट निघाला, असा स्ट्रेट आहे. आता काही प्रॉब्लेम नाही, स्टील स्ट्रेट आहे. आता जरा त्या दोरीवर ताण पडायला लागलाय बघा. अजून जर तुम्ही पाहिलं तर जरा त्या दोरीवर ताण पडायला लागलाय. आणि ताण पडल्यामुळे तो हा वरनं येतोय बघा. वरनं येताना दिसेल तुम्हाला, वरचा तो बघा क्लिअर दिसत नसेल खरं, ॲक्च्युली तो उभा होतोय. ते बघा ते झालं बघा तिरकं झालं. ते वरनं येतानाचा बघा केवढा तिरका झाला. तो उभाच आहे वरचा का नाही बघा. तो झाला बघा पूर्ण उभा झालाय, पूर्ण असा स्ट्रेट झालाय. अजून वर तो जाणार आहे, म्हणजे अजून तिथंपर्यंत नाही. मित्रांनो तुम्ही जर रायगडला येणार असाल, तुम्ही किल्ल्यावर जर 3 तास 2 तास फिरायचं ठरवलं असेल तर एक्स्ट्रा 1 तास धरा. जे 2 तास तुम्हाला किल्ल्यावर फिरायचं आहे तर 3 तास प्लॅनिंग करा. कारण आपण आलोय 1:30ला, 2:30 वाजले, अजून आपल्याला वर जायला आलेलं नाही किल्ल्याला. आता आपण पाहू शकता मागं तिकडे थांबलेलो, तर तिथनं आता आपण आपला नंबर अनाऊन्स झाला म्हणून आत येऊन बसलोय. आता नेक्स्ट प्लॉटमध्ये आपण जाणार रोपवेतनं. हे पाहू शकता रोपवेचं वेटिंग. आणि आता चला जरा प्लॅनिंगमध्ये चेंजिंग करायचं म्हणतोय आपण. महाडला स्टे करायचं दादा का वेळ होत कसं, कारण वरती किल्लाही फिरायचा आपल्याला. रायगड एवढं लांब आलोय म्हटल्यावर फिरायचं आहे. त्यात आज आपण जंजिरात स्टे करायचं ठरवलेलं. इथून जंजिरा 2 तासाच्या अंतरावर आहे. बघूया आता रायगड जर लवकर कवर झाला येताना आणि अगेन आपल्याला पायऱ्यावरून यायचं आहे, त्यामुळे जरा वेळ लागेल. त्यामुळे आपण म्हणतोय महाडला स्टे करूया. बघूया आता वर जाऊया, किल्ला आधी सगळा एक्सप्लोअर करूया. बघा घोषणा ग्राउंड जय. चला आता जाऊया, तुम्हाला रोपवे म्हणजे मजा दाखवतो आधी. मित्रांनो टायमिंग आलेला आहे फायनली, जेव्हा आपण रोपवेमध्ये बसणार आहे. आल्यावर तुम्हाला म्युझियममधून एका क्रॉस करतात, परत तिथून पुढे एक चित्रपट त्यांचा थोडक्यात दाखवतात. आणि तिथनं मग जर जागा असेल तर आपल्याला पुढं सोडतात. आणि आपण फायनली आलेलो आहे रोपवेच्या वेटिंगला. पाहू शकता इथं आलो आहे. आणि इथून बघा वरनं यायला लागला आहे बघा खाली. अजून आता जायचं आहे इकडं साईडला. काळजी घ्या मित्रांनो, आपल्याला रोपवे येतो, त्यामुळं आला की मेनली इकडं मागच्या साईडला थांबा. बघा यायला लागला आहे बघा रोपवे. तर का मजा येणार, मजा. आम्हाला एक्साइटमेंट आहे आणि भीती पण आहे जरा, कारण ते वर गेले होते तुम्हाला मग सांगितलं तसं. बघा आता जरा का इकडं बसा म्हणजे भीती वाटणार. इकडं बसूया ना कुठं तरी मित्रांनो आपल्याला मधलं मिळेल, त्यामुळे काय नाही. चालू झालंय हळू. दादा का पहिल्यांदा बसल्यात. मी वणीला 2 वेळा बसलोय. वणीला 2 वेळा बसलोय. खरं त्या वेगळं प्रकारचं होतं, ते जरा वेगळं आहे. निघालोय वर आपण. इकडे बघ बघा. भीती वाट मित्रांनो. अजून वर पण गेलो नाही आपण. तरी हाईट बघा एकदा तुम्ही, हाईट बघा एकदा माग बघा. मस्त कसलं दिसतंय डोंगर. नाही मला काय वाटतं नाही एवढं मित्रांनो.
काय वाटतं ना बघा तिथनं खाली बघा सगळं शांत झालं एकदम खरं. हा एकदम छान आहे. सगळी शांत झालीत एकदम. हा एकदम मस्त आहे. बघा सगळं छान वाटतं. मस्त वाटतंय रे. दादा का होईल काय? मी काय वर बघणार नाही दादा काका खाली. दादा काकांना जरा ही बसते इकडं. व्हिडिओ चालू आहे. बघा मित्रांनो खाली बघा. हो 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 मस्त आहे. रोपवे. वारं कसलं भारी आहे. भारी वर वारले मला मागे बघायचं आहे ना. आम्ही बोरच आहे. पुणे जातो आमचं. वारले भारी लागायले बघा वर मित्रांनो. वार खतरनाक. मित्रांनो रोपवेचा ॲडव्हेंचर घेऊन आपण फायनली आता रायगड किल्ल्यावर आलेलो आहे. आणि तुम्हाला एक सांगतो जर उंचीला भिणारी उंचीला ज्यांना भीती वाटते त्यांनी रोपवेला ट्राय करा. इतकी भीती वाटत नाही. तुम्ही जर खाली बघून आलात तर काही प्रॉब्लेम येत नाही. पायऱ्यांवरून चढून आला तर बेटरच आहे. पायऱ्यांवरून जर आला टोटल 1700 पायऱ्या आहेत. मागून एंट्री आहे त्याची. 1700 पायऱ्या चढून यावं लागतं. त्यात बरंच काय काय आहे मध्ये पायऱ्यांमध्ये. खरं आपण आलो रोपवेवरून जरी आला तरी तुम्हाला 150 पायऱ्यावर चढायलाच लागतात किल्ल्याला जायला. म्हणजे रोपवेवरून डायरेक्ट किल्ल्याला तुम्ही पोचत नाही. 150 पायऱ्यावर चढाव्याच लागतात. त्या पायऱ्या चढतो. मित्रांनो आपण वर आलोय आणि मगाच सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही रोपवेवरून येता त्यावरून तिथनं तुम्हाला वर 150 पायऱ्या चढायच्या आहेत. आणि त्यानंतर म्हणजे म्हणतो ना आपण दम लागला. खरं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वर आल्यावर व्ह्यू बघा कसला मस्त. ढग दिसत आहेत. खाली डोंगर आहेत इतकी मोठे. आणि त्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला बघा. हा आय थिंक राणीवास आहे. अजून नक्की माहीत नाही इतकी. आणि हा मित्रांनो जास्त माहिती देऊ शकत नाही कारण मला इतकी माहिती नाही इथली. खरं जितकी पॉसिबल होईल जितकी मला मिळेल तितकी मी तुम्हाला सांगेन. खरं बघा वर आलाय दमलाय. सावली आहे इथं बसू शकता. आणि ॲज कायम आपण सांगतो तसं वर आले व्ह्यू कसला मस्त आहे बघा. आता एक काम करूया आपण हा किल्ला एक्सप्लोर करूया सगळा. आज जाऊया म्हणजे आत्ता जस्ट इथं आपण वर आलो आहे. टोटल 8 राणी होत्या आणि त्यापैकी 6 राणी आहेत त्या ह्या गडावर राहायच्या आणि बाकीच्या ज्या 2 राणी आहेत त्या दुसऱ्या गडावर राहायच्या. आणि प्रत्येक म्हणजे इथं 6 राणी होत्या तर 6 राण्यांसाठी वेगवेगळं कक्ष होतं आणि त्यांच्या दासींसाठी वेगवेगळं कक्ष होतं. म्हणजे राणींना कशाची गरज पडली तर त्या दासी ज्या होत्या त्यांच्यासाठी इथं स्वतंत्र म्हणजे रायगड किती मोठा आहे पाहू शकता. 6 राण्या त्यांचे 6 कक्ष आणि दालन कक्ष काय असेल ते आणि त्यांच्या दासींसाठीही वेगळ्या कक्ष. म्हणजे बघा रायगड केवढा मोठा आहे. आता हे आहे ते पण राणींसाठीचे जे आहेत तेच होतं कक्ष. आणि इथं 6 आहेत टोटल बघा. म्हणजे हे लाईनीत आहेत पुढं. हे पहिलं होतं ते दुसरं आहे बघा. हे आहे बघा धान्याचे कोठार. त्यावेळीचे धान्य साठवायचं ठिकाण. हे इथं म्हणजे आता इथनं आज जायला बंदी आहे. खरं हे खूप खूप खोल खड्डे आहेत. खूप 3 आहेत टोटल बघा. काहीतर फूट 25 फूट असं काहीतर आहे. खरं खूप खोल आहेत. ते बघा येणार नाहीत आपल्याला आता. खरं बघा हिथं ही सगळी आहेत का हिथनं ते हिथं ही सगळी राणींची दालन आहेत. आणि हिथनं आता पुढं आता इकडं बघा काय एप्रिल 1680 ह्या दिवशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला शेवटचं हे केलं. आणि ह्याच ठिकाणी हे जे पाहताय तुम्ही तर ह्या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. इथं खरं म्हणजे हा मेन राजवाडा होता 2 मजली आणि त्याच्यावर लाकडी छप्पर होतं. खरं ते आत्ता इथं सगळं उद्ध्वस्त झाले. खरं ह्याच ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं. मित्रांनो हे पाहू शकता सचिवालय. भारताची राजधानी जशी दिल्ली तिथून जसा आपल्या भारताचा कारभार चालतो तसा ह्या सचिवालय इथं जे सचिवालय होतं तर ह्या सचिवालयातनं सगळा राज्यकारभार किल्ल्यांचा चालायचा. इथं सगळं मॅनेजमेंट व्हायचं थोडक्यात किल्ल्यांचं. बघा राजवाड्याच्या जस्ट समोर आहे पाहू शकता. आणि इकडं सिंहासन आहे. सिंहासनी बघायला जायचं आहे.
खरं खूप काय आहे मित्रांनो इथं बघायसारखं. थोडं कन्फ्यूज होतं आहे. आपण टप्प्याटप्प्यात निघालो आहे. ओके, जेवढं एक्सप्लोर होईल म्हणजे जेवढं तुम्हाला दाखवा येईल तेवढं दाखवतो. चला पुढं जाऊया आपण. तिकडं आता सिंहासन आहे तिकडे जाऊया जरा. हत्ती तलाव बघा, इथं हत्ती आंघोळ घालायची. आवाज जरा वाऱ्याचा विंड जास्त असेल, वारं येते खूप करून तुम्हाला दाखवतो बघा. स्टिक मोठी केली आपली बघा. हत्ती तलाव केवढा मोठा आहे, प्रचंड आहे बघा केवढा बघा. आणि पुढं जाऊ नका मित्रांनो बघा, मी पाक मागं आहे. ती सेल्फी स्टिक मोठी असल्यामुळं तुम्हाला दाखवा येते सगळा. खरं केवढा प्रचंड, पाणी कमी आहे आता खरं खूप मोठा आहे बघा. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. ओम नमो पार्वती पदे हर हर महादेव. हा आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मेन सिंहासन आणि हा आहे त्यांचा संपूर्ण राजवाडा. तिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि हा आहे मेन सिंहासन. थोडं ऊन आहे त्यामुळे सरळ दिसत नसेल, खरं हे पाहू शकता हे सगळं. आणि हा जो सगळा एरिया आहे त्याचं नूतनीकरणाचं काम चालू आहे. खरं जर तुम्ही तो म्हणजे राज्याभिषेकाचा फोटो बघितला असला तर तुम्ही जर इमॅजिन केलं की इथं ते पूर्ण सीन हीच ती प्लेस आहे ज्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण फोटो बघतो राज्याभिषेकाला, तर हीच ती प्लेस आहे जिथं राज्याभिषेक झाला होता शिवाजी महाराजांचा आपल्या. आणि जर तुम्ही इमॅजिन केलं तर फील जो इथे येतो आहे तो नेक्स्ट लेवल आहे. इथून जर तुम्ही आता पाहिलं तर खूप छान वाटतंय. आता इथूनच एक द्वार आहे खूप मोठं आहे. इथून आता आपण खाली जाऊया आणि बघूया. आपण राजवाड्यातून पुढं आलो आहे, तो पाहू शकता दरवाजा. त्या दरवाज्यातनं आपण पुढं आलो इथनं आणि इथून आला की तुम्हाला इथे दिसेल त्या काळची बाजारपेठ. ही खूप मोठी बाजारपेठ होती, तुम्ही पाहू शकता. पाक शेवटपर्यंत तिकडंपर्यंत असायत. आणि तुम्ही म्हणाल हा इतकं उंचीला काय, तर काय असायचं त्यावेळी की जी माणसं इथं राहायची किंवा जे आपले शिवाजी महाराज होते बाकीचे असतील ते इथं घोड्यावरून यायचे आणि घोड्यावरूनच जे वस्तूची देवाणघेवाण असेल ती इथं व्हायची. त्यामुळं हे जे बाजारपेठच तुम्ही एक बघताय, एक जो हा आहे तर हा खूप उंचीवर आहे. जेणेकरून काय होईल की ते घोड्यावरून ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांना व्यवहार कराय सोपं जाईल, त्यासाठी हे असं उंचीव बनवलेलं आहे पाहू शकता. आणि मागं स्टोअर करायसाठी पण आहे बघा. मला एक मी थोडक्यात दाखवतो बघा. हे आहे पूर्ण किती उंची आहे पाहू शकता. आणि इथं मागं स्टोअर करायसाठी असणार आहे बघा. किती कक्ष आहेत आत. बाहेरून एवढं छोटं वाटतं, खरं आतून खूप मोठं आहे. आणि ते तिकडं आहे ते द्वार, तिकडं आहे तो राजवाडा आणि तिकडं आपण आत आलतो. अजून इकडं जायचं आहे, तिकडं मंदिर आहे तिकडेही जायचं आहे. आणि पाहू शकता इथं किती जास्त आहेत बघा. म्हणजे जवळपास 1 2 3 किती 20-25 तरी असतील मित्रांनो, जास्तच. खूप मोठं, खरं खूप मोठं, पाक शेवटपर्यंत. तिकडून चालत आलतो, तुम्ही बघितलं तसं मगाशी. तिकडून इथंपर्यंत चालत आलो आहे. आणि इथं पाहू शकता ते मंदिर तुम्हाला म्हटलेलं ते जगदीश्वर मंदिर. आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज होते ते आपल्या महादेवांचे खूप मोठे भक्त होते, शिवभक्त होते. आणि त्यांची श्रद्धास्थान हे आहे. आणि त्यांनी हेही सांगितलेलं की जेव्हा त्यांचं निधन होईल त्यावेळी त्यांची जी समाधी आहे तर ती माझ्या ह्या जगदीश्वर मंदिराच्या पुढे बरोबर व्हावी. आणि इथूनच पुढे आपल्या महाराजांची समाधीस्थळ आहे. आत महादेवांची खूप छान अशी मूर्ती आहे त्यावेळीची. आणि हे मंदिर आहे आणि हे त्यावेळीचं आहे बरं का, यात काहीही बदल नाहीत बघा. हे मंदिर पूर्ण तिकडनं, म्हणजे तुम्ही जेव्हा रायगडला येता एकदा येऊन जावा. इथं खूप छान वाटतं. जरा लांब पडेल खरं, एकदा या
महाराजांची आपल्या समाधीस्थान आहे इथं आणि आपले महादेवी इथेच आहेत. भारी वाटतंय, दमताय खरं आल्यावर इथं खूप छान वाटतं. ही आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, पाहू शकता. जगदीश्वराच्या मंदिराच्या बरोबर समोरच्या साईडला हे आहे मंदिर आणि इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. मला म्हटलं तसं पाक तिकडं आलोय. आता ही जी लाईन दिसते का अशी ती तुम्हाला मगाशी दाखवलेला बाजार आहे बघा, आणि त्या बाजारापासून पूर्ण इकडं फिरून इकडं आपण आलोय. आणि येताना एक लक्षात घ्या, पाणी जितकं जास्त आणचीला तितकं हेल्दी आहे तुमच्यासाठी. म्हणजे उन्हाळ्यात येताना प्रेफर करेन, कारण ऊन खूप आहे, दम लागतोय. सोबत वयस्कर माणसं असतील तर एक्स्ट्रा ठेवा पाणी. इथं पाण्याचं आहे, म्हणजे वर बरेच लोक खाली म्हणतात वर पाणी मिळत नाही, वर मिळतं आणि कायम असतं तसंच. 30 रुपयाला एक बाटली मिळते. खरं पाणी मिळतं तुम्हाला इथं, पाणी कोल्ड्रिंक्स मिळतात, नॉर्मल मिळतात. त्यामुळं वर आल्यावर पाण्याची सोय आहे, तुम्हाला ही करायची नाही. आता चाललो आहे आपण टकमक पॉईंटला, चला जा. टकमक टोकाला जायसाठी तुम्ही जेव्हा इथून मार्केटमधून येता त्यावेळी इथं ही दुकान आहेत, ह्या दुकानांपासून तुम्हाला इकडे यायचं आहे आणि इथून स्ट्रेट रस्ता तिथं आपल्या टकमक टोकापर्यंत जातो. आता आपण जाऊया डायरेक्ट टकमक टोकापर्यंत जाऊया. ऊन आहे, ऊन लागायला मित्रांनो खूप. खरं दाखवतोय तुम्हाला, जितकं दाखवा येईल तितकं दाखवतोय. चला आता जाऊया टकमक टोकापाशी, जाऊन भेटूया आपण. मित्रांनो टकमक पॉईंटच्या अलीकडे आहे थोडं, तो आहे टकमक पॉईंट. खरं तुम्ही एवढं वर येत आहे, तुम्ही किल्ल्यापासून इतकं लांब फिरून इकडे येत आहे. खरं फिरून आलेलं वर्थिट आहे. व्ह्यू बघा, कॅमेऱ्यात जस्टिफाय करू शकत नाही. खरं खूप खतरनाक दिसतंय. टकमक पॉईंटचा व्ह्यू इथनं अतिशय सुंदर. म्हणजे जितकं आता एवढं चालून आलो, एवढं फिरलो, ते सगळ्याचा तणाव इथं जातोय. आणि वर इतकं मस्त गारवार आहे की बस सगळा दम जातोय आपला. तर अजून टकमक टोक आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि रस्ता खतरनाक आहेत. रस्ता तुम्ही मगाशी बघितला असतील उतरताना, तिथनं उतरताना खूप भयानक रस्ता आहे, दगड आहेत आणि इथून पण बरीच दगड आहेत. पाहू शकता आणि इथं फायनल टोक आहे आपला. तसाच सगळा रायगड किल्ला, म्हणजे काही ठिकाण राहिले असतील, खरं ओव्हरऑल सगळा रायगड किल्ला आपण पाहून पूर्ण केलाय. फक्त एकच ॲडव्हेंचरची मजा राहिली, ती म्हणजे उतरायची पायऱ्यांवरून. तर तीही आता आपण जायचं आहे. त्यासाठी तिथून ते पायऱ्यांवरून जाताना ते छोटे मोठे बुरुजी बघायला मिळतात. खरं बघा टकमक पॉईंट लावलोय, आवाज येत नसेल सरळ, कारण खूप जोरात वारा आहे. आणि हाच तो घाट ज्यातून आपण वर आलो. खूप छान वाटतं इथं. एवढा लांब तुम्ही येताय, दगडातून येताय, खरं इथं आल्यावर एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, खूप भारी वाटतं. तर चला आपल्याला जायचं आहे, कारण आता पुढचा प्लॅन आपण थोडा चेंज केलाय. आपण खाली जातो, तुम्हाला सगळा प्लॅन सांगतो. चला मित्रांनो, आपण टकमक पॉईंट सोडून आलोय. माहिती हा तीच की सगळं पॉईंट कव्हर. आपण येताना आता काय म्हणलं का नाही, मेन पॉईंट कव्हर करायचं. खरं तसं होत नाही, कारण बघा पूर्ण इतिहासात जुन्या रमून जातो सगळ्या. होय, त्यामुळे तसं आपण किती जरी म्हटलं तसं करू शकतो ते आहे. आणि तुम्हाला रायगडचा रोड मॅप सांगायचं झालं तर आपण जिथनं वर आलो तिथं एक बुरुज, म्हणजे असं एक साईड टकमक पॉईंट एक साईड, आणि जे आपली छत्रपती शिवाजी महाराजांचं जे समाधी आहे, समाधी ती एक पॉईंट. असं म्हणजे एका साईडने यू आहे आणि एका साईडनं असं एक छोटंसं पॉईंट असल्यागत आहे. सगळं पॉईंट आपण इथनं आलो, वरचं तुम्हाला सगळं दाखवलं. टकमक पॉईंट दाखवला आणि टकमक टोक दाखवलं. शिवाजी महाराजांच्या, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दाखवली. आता राहिलंय काय, आता राहिलंय ते फक्त पायऱ्यांवरून उतरायचं आणि चढायचं ॲडव्हेंचर. तर दमलोय मित्रांनो, कारण 2 लावलोय वर.
आणि 2 पासून आता किती वाजले दादा? 5:30. 5 वाजले. 5 वाजले. जवळपास उतरायचं आमचं challenge. 3 तास फिरलोय आम्ही वर. आणि तुम्हाला सगळं दाखवूया. उतरण्याचं चॅलेंज घेतलं. आणि अर्ध्या तासात खाली उतरायचं चॅलेंज घेतलंय. 1700 पायऱ्या आहेत. सगळं दाखवलंय, जमलोय. खरं तुम्हाला तोही ॲडव्हेंचर द्यायचा आहे, त्यासाठी तुमच्यासाठी मित्रांनो निघालोय. त्यामुळं शेवट पण बनून राहा व्हिडिओमध्ये. तर चला आता जायचं आहे. आपण एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत आलोय. आता इथनं खाली उतरायचं. तिकडे जाता का? खाली उतरायचं इथनं जाय. हा सगळी जातो तिथं. खाली उतरायचं आहे. 1700 पायऱ्या आहेत. मजा येणार आहे. अर्धा तास. चला जाऊया. सगळ्यात शेवटचं जाता हा आहे होळीचा माळ ना. होळीचा माळ इथं प्रत्येक होळी इथं खेळली जायची. कोकणातली होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जायची. इथं पाहू शकता. इथं असं सपाट पटांगण दिसतं. या सपाट पटांगणावर मोठी होळी केली जायची. आणि त्या होळीमध्ये सगळे आपले शिवाजी महाराज, बाकीचे जे सगळे आपले दरबारातील सगळे व्यक्ती आणि अष्टप्रधान मंडळ सगळे त्याच्यामध्ये सामावायचं मग. आणि एकत्र होण्याची जागा म्हणू शकता नव्हा. ते आपण तिकडं आलतो. आता लेट्स गो. आपण तरी ही बरं केलं का नाही दादा का? वन वे काढला. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही समजा तुमची इच्छा असेल की हा येताना वर यायचं आहे, खरं खाली रोपवे नाही. या चढताना ह्याचा थ्रिल घ्यायचा असेल तर इकडून उतरा तुम्ही. बरोबर 5 वाजले. 5:30 दादा का करायचं ना चॅलेंज पूर्ण? चॅलेंज मित्रांनो पूर्ण 5:30 पर्यंत. 5:30 पर्यंत करायचं तर करायचं. 1700 पायऱ्या आहेत. तुम्हाला टायमिंग दाखवतो. आता 5 वाजले आहेत करेक्ट. 5:30 पर्यंत किती होतील ह्याही बघूया आपण. गडबड करायची नाही खरं. पायऱ्यांवरून म्हणजे उतरतोय आपण, चॅलेंज घेतलाय, खरं गडबड काही करायची नाही. सेफ्टी फर्स्ट. तर चला आपण चॅलेंज घेतलाय. चॅलेंज एक्सेप्टेड आहे. जाऊया पटपट. मित्रांनो 5:10 झाल्यात. तुम्हाला दाखवतो मी. बघा 5:11 झालीत. आपण खूप वेगाने नाही खरं नॉनस्टॉप चाललोय. त्यामुळं फास्ट चालली. नाणी दरवाजा आला ना दादा का? बघा तो नाणी दरवाजा आला. फास्ट नाही, अगेन सांगतो, फास्ट नाही. रिस्क कोणतीही घ्यायची नाही आपल्याला. पायऱ्या ह्या खरं बघा, या पायऱ्या अशा आहेत. पायऱ्या थोड्याशा छोट्या आहेत खरं. ह्या त्या काळातल्या पायऱ्या नाहीत बरं का मित्रांनो. ह्या आता रिबिल्ड केलेल्या आहेत, सोयीसाठी बांधल्यात. खरं आपण चाललोय नॉनस्टॉप चाललोय ह्या स्पीडनं. होईल ना चॅलेंज दादा का? होणार. खरं संध्याकाळी मज्जा होणार आहे आपली. तो का इथं दौलताबाद किल्ल्यामध्ये सांगितल्याप्रमाणे हा पॉईंट बघा. इथून नेमकी एंट्रन्स कुठून आहे लक्षात येत नाही लवकर. आणि गोमुखी दरवाजा आहे ह्यो. आणि हे का करायचे की ज्यावेळी शत्रू आत येतील त्यांना लवकर लक्षात येणार नाही की आत कुठून यायचं आहे. आणि त्यांना एका वेळी घुसू शकत नाहीत. त्यांना आयडिया लागूस्तोवर की आत कुठून जायचं आहे. तोपर्यंत सर्व जे आपले मावळे आहेत ते हे होते. जास्त एक 10 ते 15 जास्त दाटी वाटीनं आले तर तेही येऊ शकत नाहीत. लक्षात येत नाही. तिथनं आता तुम्हाला तिथं दाखवते ती वाट. बघा ही वाट आहे अशी, ही कर्व आहे. आणि तो मध्ये जो तुम्हाला दिसतंय का ते डिस्टन्स, ते असा द्वार आहे. आणि तिथनं असं फिरून इकडे यायला लागतं. लक्षात येणार नाही लवकर, थोडं कन्फ्युजन होतंय. दौलताबादच्या किल्ल्यामध्ये पण आम्ही दाखवलेलं. पण चला आपला प्रोग्रेस सुरू झाला आहे. आपण मध्ये एक ड्रिंक ब्रेक घेऊया ना दादा का? कारण आपल्याला आजारी पण नाही पडायचं. अजून 2 दिवस फिरायचं आहे आपल्याला. आपण उतरत खाली आलो आहे. आणि हे जे दिसतंय ते टकमक टोक आहे बघा. केवढा खाली आलो आहे आपण. हा सगळा डोंगर, हे सगळं असं फिरून असं खाली आलो आहे इथनं. आणि अजून झालं पोचलं ऑलमोस्ट. ते पाहू शकता खाली दिसते वस्ती. आणि सगळ्यात मेन चॅलेंज कंप्लीट नाही झालेला. कारण खूप आहे, म्हणजे आम्हाला वाटलं एवढं नसेल. खरं खूप फिरून आला आहे मार्ग. 1700 पायऱ्या, त्यात प्लेन रस्ता पण खूप सारा आहे. खरं असू दे, न रिस्क घेता आपण. किती वाजलेत? 5:50 झालेत. आपण एक मध्ये 10 मिनटाचा ब्रेक घेतलेला. तसं आपल्याला 40 मिनटं झालीत. आलं खरं 40 मिनटात 50 मिनटात आपलं कवर होईल. 10 मिनटाच काय झालं, 2 मिनटाचं अंतर राहिले. 40-45 मिनटात होतंय. मित्रांनो फायनली आपण आपला किल्ला उतरलेला आहे. 1700 पायऱ्या डन. लोक जाताना आपल्याला भेटले. होय
आणि ते आत्ता चढतायत पण आत्ता चढून काही उपयोग नाही. तो वरती नाणे दरवाजा आहे, तो बंद होतो. वॉचमन असतात आणि ते सूर्यास्ताच्या वेळी नियमाप्रमाणे ठरलेलं 350 वर्षाची परंपरा आहे, त्याप्रमाणे तो दरवाजा बंद झाला की तिथे कोणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे येताना लवकर या. आणि बघा ते टकमक टोक ते आहे बघा, खूप मोठी हाईट आहे तशी. कॅमेऱ्यात एवढी दिसत असेल तर खूप मोठी. आलो आता खाली. तर जायचं आहे इथून आणि 1 किलोमीटर जायचं आहे मित्रांनो. खरं डन चॅलेंज झालं. अर्धा तासात जायचं का तसं पॉसिबल नाही का नाही, रिस्कीच आहे खूप. पूर्ण हा पायावर पूर्ण ताण येतोय आणि इतक्या पायऱ्या चढणं तसं शक्य नाही. ज्याला सवय आहे ते करतील, खरं आपल्याला सवय नाही. आणि ते आहेत की सेफ्टी फर्स्ट, हळूहळू आलो, फास्ट आलो नाही जास्त. त्यामुळं चला आता उतरलाय, आता जायचं आपल्याला गाडीकडं. इथून गाडी 1 किलोमीटर लांब आहे, गाडीकडे जाऊया जरा फ्रेश होत तिथं आणि तिथनं मग परत आपल्याला खाली महडला जायचं आहे. चला जाऊया आता आपण. मित्रांनो अवस्था बघा, कॅमेऱ्यात दिसतंय का नाही बघा, पाक घाम असा टपकायला लागलाय, वाट लागेल. 1 किलोमीटर नाही बरं का, 2 किलोमीटर तर निवांत आहे पार्किंग तिथनं. आणि खूप दम लागतोय. आपण कंटिन्यू उतरायला चालू केलं तर 5ला, किती वाजलेत 6:15 झालेत बरोबर म्हणजे 1.5 तासच समजा, 1.5 तास कंटिन्यू चालतोय. खूप दमलोय खरं. आता पार्किंग बघा गाडीचं, कुठं आहे आपली गाडी, तिकडं असेल. काळजी घ्या मित्रांनो, जी फॅमिली घेऊन येणार असाल डेंजर आहे, जमतंय बाक. फॅमिली नाही, बॅचलर लोक पाहिजे. तीच की बॅचलरच. जरी आला हां रोपवेनंच यायला लागेल. रोपवेनंच या. दिसली गाडी मित्र, गाडी दिसली फायनली. ओके चला आता लगेज घेऊया. लगेज आपण एका हॉटेलमध्ये ठेवलेलं, तिथून लगेज घेऊया आपलं हेल्मेट वगैरे. आणि आता रूमचं महाड कॅन्सल केलं आहे. काय झालं मित्रांनो की जंजिरा इकडं आहे पुढं आणि महाड इकडं मागं आहे. मग मागं जाण्यात काय अर्थ नाही, इथे रूम आहेत, इथे रूम्स अवेलेबल आहेत. आता जातो आधी फ्रेश होतो. इथून जर 1 तासाभरात कुठलं जर गाव असेल, हॉटेल असेल चांगलं तर तिथं जाऊ आणि बघू. चला जातो आता तिथं, जरा फ्रेश होतो आणि मग भेटूया. मित्रांनो फायनली आपण फ्रेश झालोय. फ्रेश म्हणजे थोडा रेस्ट केला, कारण इतका मोठं गड उतरून आलतो, दमलेलो थोडं. आज प्रवास तसा जास्त झाला, ऑलमोस्ट 240 किलोमीटर आज प्रवास झालाय. आणि पाहू शकतो तुम्हाला मी रूम दाखवतो एक थोडक्यात. ही पाहू शकता AC रूम आहे आपली. AC मिळाल्या. खाली जरा पसार आहे, खरं ते तेवढं चालतंय. पाहू शकता ही छोटी म्हणजे आपण दोघाही म्हणून दिली का नाही दादा का, ह्यातली मोठी पण आहे खरं, आम्ही दोघाही म्हणून छोटी दिली. कुलिंगला पण बेटर राहील म्हणले. आता लाईट गेल्या तर त्यामुळे AC बंद आहे आपला. होय दोघांना बस आहे. त्यांनी एक्स्ट्रा बेड पण दिला, एक्स्ट्रा कुशन पण दिलं. आणि मॅक्झिमम 3 माणसं तुम्ही आरामशीर जरी ऍडजस्ट करू शकता. थोडे पैसे घेऊ शकतात ते, जास्त 150-200 रुपये एक्स्ट्रा घेतील, पण तरी सुद्धा चांगले आहे, सोय राहण्याची वगैरे चांगले आणि कूल होतंय छोटी रूम असल्यामुळे लगेच. मित्रांनो आपण इथं राहिलोय आणि इथनच रोपवे रोपवेची लाईन आहे. हिरकणी काढा तुम्हाला दाखवतो बघा. ह्यो बघा हे टोक आहे, हे जे टोक दिसतंय तुम्हाला दाखवतो बघा. हे जे टोक आहे हे ते तेवढं दिसतंय बघा बाहेर आलेलं, हे वालं तो आहे हिरकणी कडा. जिथून म्हणजे तुम्हाला माहित असेल स्टोरी हिरकणीची, तर तो आहे तिथनं दिसत असेल बघा तुम्हाला. रायगडाच्या पायथ्याशी राहिलोय. हे भाग्य आम्हाला म्हणजे नशिबानच मिळालं. तीच की असं प्लॅन केलेलं नव्हतं रायगड मध्ये राहायचं, म्हणजे ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळा आम्ही म्हणजे हे केलेलं होतं. तीच की बरोबर बघा इथं आपण राहतोय. चला बघलं का हिरकणी कडा. रोपवे न जायला भीती वाटतं. रोपवे पण दिसतंय, रोपवे दिसतंय तिथं, रोपवेचं स्टेशन दिसतंय का बघा मित्रांनो. हा इथनं दिसेल बघा. बघा ते लाईटी लागलेत. हे रोपवेचं स्टेशन आहे बघा. हिथं खाली तिकडं हे एवढं रोपवेनं जायला माणसं भीतात मित्रांनो. मग विचार करा हिरकणी किती डेअरिंग असेल एवढ्या वरनं खाली आला.
तर मित्रांनो जेवून आपण आलोय आपल्या रूमवर आणि जेवण मस्त होतं का नाही एकदम पोटभर. हा घरगुती होतं, पोटभर जेवलो. आणि आता आलेला आहे आपला दिवस संपला, पहिला दिवस आपल्या या ट्रिपचा. तसं आपण या ट्रिपला काय नाव दिलेलं नाही खरं, किल्ले मंदिर कोकण दर्शन एका प्रकारचं म्हणू शकता, कोकणातील किल्ले असा आहे आजचा हा व्हिडिओ. आजचा हा मोठा झाला व्हिडिओ जरा, कारण पूर्ण आपण आज किल्ला दाखवला का नाही. आज जवळपास खूप मोठा किल्ला आम्ही दिवसभर फिरलोय, जवळपास 15 किलोमीटर का नाही, 15 किलोमीटर आमचं आज टोटल वॉकिंग झाले. आज सगळा आपण जो रायगड आहे, रायगडचे खालून वर कसं जायचं, वरती काय काय बघायचं, आणि येतानाच म्हणजे पायऱ्यांवरून जाताना आला असाल, लांबून आलाय, थकून आलाय, ड्रायव्हिंग केलं एवढा आलाय तर बघून जा पूर्ण. जरा वेळ जाईल, जरा प्लॅनिंग बदलेल, खरं आलाय बघून जावा नक्कीच. कारण वर जेव्हा तुम्ही इमॅजिन करताय इथं राज्याभिषेक झाला आपला, परत इथं मोठा राजवाडा होता, तर ते इमॅजिन करा ते, आणि मनात उत्सुकता तयार होत्या. आणि एवढं लक्षात घ्या की वर जेव्हा जाताय तुम्ही, तर तुम्हाला पाण्याचं जितकं होईल तितकं जास्त घ्या. वरती सोय आहे, फक्त कॉस्टली पडते. वरती 30 रुपयाला एक बॉटल मिळाली, म्हणजे ड्रिंक वगैरे ताक वर आहेत ऑप्शन अवेलेबल, फक्त कॉस्टली आहेत. त्यामुळं जातानाच काळजी घ्या, जातानाच पाण्याचा साठा जास्त ठेवा तुमच्यापाशी. चला आजचा हा आपला व्लॉग कसा वाटला सांगा. जरा मोठा आहे खरं, रायगड तुम्हाला पूर्ण फिरवलाय आज पूर्ण रायगड फिरवलाय. असाच एक किल्ला आहे, उद्या असाच एक किल्ला आहे, त्याच्याबद्दल अशीच क्रेज आहे सगळ्यांना. आणि तो एका म्हणजे प्रत्येक दुर्गप्रेमी किंवा शिवाजी महाराजांचा ज्यांना इतिहास प्रिय आहे त्यांना तो नक्कीच तो किल्ला बघायला आवडतो. म्हणजे आम्ही आज तुम्हाला ते सांगत नाही, ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही ट्यून्ड राहा, कारण आपण कधी नाही घेतलेला एक्सपिरियन्स घेणार आहे. ही आपली जी गाडी मागे दिसते ती शिप मधूनही जाणार आहे, त्यामुळे ट्यून्ड राहा, मजा येणार आहे तुम्हाला खूप. येणारे व्लॉग्स पाहत राहा आपले. तसेच शिवशक्ती यात्रेचे व्लॉग्स पडत असतील ते हे बघितले नसते तर बघा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय.